कल्याणी नगर, बाणेर, पाषाण, विमाननगर आणि आसपासच्या परिसरातील रहिवासी मंगळवारी अतिरिक्त पोलीस आयुक्त कार्यालयात बेकायदेशीरपणे चालणाऱ्या पब, बार आणि व्यावसायिक आस्थापनांमुळे होणाऱ्या गोंधळांवर उपाय म्हणून एक महत्त्वपूर्ण बैठकीसाठी जमले। राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला पुणे महानगरपालिका, नागरी इमारत परवानगी आणि अतिक्रमण विभाग, उत्पादन शुल्क विभाग आणि अग्निशमन विभागाचे अधिकारी उपस्थित होते। कल्याणी नगर येथील रहिवासी मोनिका शर्मा यांनी अनधिकृत बार आणि छतावरील प्रतिष्ठाने, बेकायदेशीर जमिनीच्या वापरात बदल आणि सततच्या ध्वनी प्रदूषणाबद्दल चिंता व्यक्त केली आहे। ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि एकूणच समुदायावर होणाऱ्या गंभीर परिणामांवर त्यांनी प्रकाश टाकला। वारंवार तक्रारी करूनही उपद्रव सुरूच आहे, ज्यामुळे आमच्या शांतता आणि सुरक्षिततेवर परिणाम होत आहे, असे त्या म्हणाल्या। कायदेशीर आस्थापनांवर कारवाईचा अभाव, निवासी भागात अनधिकृत बार आणि पब चालवण्यावर अंकुश ठेवण्यात अधिकारी अपयशी ठरले आहेत। नियमन नसलेली छतावरील ठिकाणे, आवश्यक परवानग्यांशिवाय बेकायदेशीर छतावरील रेस्टॉरंट्स, बार आणि पब सुरूच आहेत। वारंवार गुन्हेगार, ज्या आस्थापनांचे अनेक उल्लंघन झाले आहे त्याचे परवाने रद्द केले पाहिजेत। महिलांची सुरक्षितता आणि अंमली पदार्थांशी संबंधित चिंता, वाढत्या घटनांमुळे परिसरातील महिलांच्या सुरक्षिततेला मोठा धोका निर्माण झाला आहे। बंद होण्याच्या वेळेचे नियमन, त्रास कमी करण्यासाठी रहिवाशांनी सकाळी 1:30 ते रात्री 11:30 पर्यंत बंद होण्याचे तास मागे घेण्याची मागणी केली आहे। अनधिकृत भूवापर रूपांतरणे, निवासी मालमत्तांचे बेकायदेशीरपणे व्यावसायिक जागांमध्ये रूपांतर केले जात आहे, ज्यामुळे बार, पब आणि रेस्टॉरंट्स मध्ये अनियंत्रित वाढ होत आहे। ध्वनी प्रदूषणाचा परिणाम, पब आणि बार मधून येणाऱ्या अति आवाजामुळे रहिवाशांची शांतता आणि कल्याण बिघडले आहे। संवेदनशील क्षेत्रांजवळ दारू विक्री, निवासी सोसायट्या, शाळा आणि मंदिरांजवळील इमारतींमध्ये दारू विकली जात आहे, ज्यामुळे स्थानिकांचे दैनंदिन जीवन कठीण होत आहे। सार्वजनिक मद्यपान आणि पोलिसांची निष्क्रियता, निवासी भागात उघड्यावर दारू पिणे सुरूच आहे, अधिकाऱ्यांकडून कोणतीही अंमलबजावणी होत नाही। मद्यपी व्यक्तींकडून होणारा छळ, मद्यपी वारंवार महिलांना त्रास देतात, ज्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होतो। मद्यपान करून गाडी चालवण्याचा धोका, मद्यपान करून बेपर्वाईने गाडी चालवल्याने रहिवासी आणि वाहन चालक दोघांनाही धोका निर्माण होतो। बेकायदेशीर स्टॉल्स, अतिक्रमण, दारूच्या दुकानाजवळील अनधिकृत किऑस्क, फुटपाथ आणि रस्ते व्यापत आहेत, ज्यामुळे पादचाऱ्यांना त्रास होत आहे। निवासी क्षेत्रे, शाळा आणि मंदिराजवळ दारूची अनियंत्रित विक्री आणि उघडपणे सेवन याबद्दल रहिवाशांनी चिंता व्यक्त केली आहे। छळाच्या घटना, मद्यपान करून गाडी चालवणे आणि दारूच्या दुकानाजवळील बेकायदेशीर किऑस्कमुळे होणारे अतिक्रमण यासारख्या इतर मुद्द्यांवर चर्चा झाली।